12वी नंतरच पदवीसोबत यूपीएससी एमपीएससीची तयारी, MIT ADTचा अभिनव उपक्रम, प्रशासकीय अधिकारी होण्याचा मार्ग अधिकर सुकर. केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC, बँकिंग कर्मचारी निवड आयोग SSC तसेच अन्य स्पर्धा परीक्षांसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रयत्न करतात. मात्र पदवी पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्रपणे स्पर्धा परीक्षांची तयारी करताना वेळ आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. ही गरज लक्षात घेऊन MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, MIT ADT विद्यापीठाच्या MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसने 12वी नंतरच पदवी शिक्षणासोबत UPSC, MPSC, बँकिंग आणि इतर स्पर्धा परीक्षांची एकात्मिक तयारी करून देणारा BA हा अभिनव अभ्यासक्रम सुरू केला आहे, अशी माहिती स्कूलचे संचालक डॉक्टर सुजित धर्मपात्रे यांनी दिली. ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मुलांचं इव्हॅल्युएशन करणं, त्यांचे पेपर्स तयार करणं, पेपर्सवर फीडबॅक देणं, कारण मुलांची फीडबॅक हे खूप महत्त्वाचे. नुसतं पेपर चेकिंग करून उपयोग नाही. काय चुकलं हे मुलाला कळल्यानंतर पुढच्या परीक्षेमध्ये ती चूक ते सुधारून त्याच्यामध्ये ते स्वतःमध्ये प्रवेश करू शकतात. आणि अशा पद्धतीचं कोचिंग प्लस डिग्री प्लस स्किल डेव्हलपमेंट हा सर्व मिळून आपण हा कोर्स डिझाईन केला आहे. आणि याच्यामध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले ते फार महत्त्वाचे आहे. तेलंगणाचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस महेश भागवत, आपल्या HRD मिनिस्ट्री जी आहे सेंट्रल त्याचे सेक्रेटरी आनंद पाटील, शुभ्रंजन देशमुख मॅडम, UPSCचे चेअरमन डॉक्टर DP अग्रवाल, MPSC चेअरमन श्री निंबाळकर सर, किशोराजी निंबाळकर, हे सर्व लोकांचं याच्यामध्ये मार्गदर्शन आहे. आणि 2 महिन्यांना डॉक्टर DP अग्रवाल किंवा निंबाळकर सर हे विद्यार्थ्यांशी इंटॅक्ट करतात, फॅकल्टीशी इंटॅक्ट करतात आणि क्वालिटी टीचिंग लर्निंग प्रोसेस हे ॲक्च्युली इम्प्लिमेंट होते की नाही या संदर्भामध्ये नेहमी फीडबॅक घेतला जातो. आणि म्हणून ह्या विद्यार्थ्यांना डेव्हलप करण्यामध्ये आपण या संस्थेचं, या विद्यापीठाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे पण फार महत्त्वाचं. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, जागा प्रचंड आहे, लायब्ररी आहे, रीडिंग रूम आहे, पुस्तकं पूर्ण आहेत, UPSCला लागणारे टेक्स्टबुक, रेफरन्स बुक्स आहेत, UPSCला लागणारे मॅगझिन्स जे आहेत UPSC MPSCसाठी ते मॅगझिन्स देखील आहेत. आणि अशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरला कुठेही कमी नाही, विद्यार्थ्यांना कुठलंही पुस्तक किंवा इतर गोष्टी घ्यायची गरज नाही, अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे. मुलं रिडिंगमध्ये सकाळी 8 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत रिडिंग रूममध्ये बसू शकतात, मॅगझिन्स वापरू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅकल्टी. हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण मुलांना मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन करणारी फॅकल्टी पण तेवढीच महत्त्वाची. आणि या फॅकल्टीमध्ये ज्यांनी UPSCचे इंटरव्ह्यू 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा ज्यांनी इंटरव्ह्यू दिले आहेत अशी फॅकल्टी आपल्याकडे आहे. प्रोफेसर सागर क्षीरसागर हे आता जे इथं बसतात त्यांनी 5 वेळा UPSCचा इंटरव्ह्यू दिला, 5 वेळा त्यांनी मेन्स क्रॅक केली. त्यांना माहिती प्रिलिमिनरी मेन्स कशी क्रॅक करायची आणि त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना परफेक्ट गायडन्स दिला जाते हाऊ टू क्रॅक द प्रिलिम्स आणि मेन्स. आणि त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी तयारी केली जाते. आणि हे सर्व करत असताना या MIT ADT युनिव्हर्सिटीमध्ये आपण अनेक IAS IPS अधिकाऱ्यांचे गेस्ट लेक्चर ठेवतो. त्याच्यात डॉक्टर प्रवीण दराडे आहेत, त्याच्यात बेसिस डॉक्टर पल्लवी दराडे आहेत, त्यानंतर शुभ्रंजन देशमुख मॅडम आहेत, विश्वास नांगरे हे पण तिथं येऊन गेले. प्रवीण दराडेचं नेहमी त्यांचे लेक्चर्स 2-3 कंडक्ट आपण आता केलेले आहेत. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रशासन गेल्यानंतर इथिकल ॲडमिनिस्ट्रेशन कसं करायचं या बाबतीत मार्गदर्शन आपण दिलं जातं. या संस्थेची स्थापना ही 2021-22 मध्ये झाली. आता विद्यार्थी बाहेर पडले, बॅचहून बाहेर पडले आणि ते आता UPSCच्या परीक्षेसाठी अभ्यास करतात. ते यावर्षी UPSCची परीक्षा देतील, नाही तर पुढच्या वर्षी UPSCची परीक्षा देतील. त्यानंतर त्याचे रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतील. कारण सध्या ते पूर्ण प्रोसेसचा भाग आहे. कारण पहिली बॅच पासआउट होऊन आता ते UPSCची तयारी करत आहे. पण ह्याच्यापूर्वी आपण ज्यांना मेंटरशिप करतो ह्याच्यापूर्वी आपण एक कोचिंग MITमध्ये चालू केलं, तर त्याचंच रूपांतर या डिग्री प्रोग्रामच्या स्कूलमध्ये झालं आहे. कोचिंग करत असताना वरुण कुमार बरोबर पहिल्या अटेम्प्टमध्ये IAS झाले, त्यानंतर माधुरी गरुड IRS झाल्या, रोहन बोत्रे IPS झाले. हे म्हणजे आपले MITचे विद्यार्थी आहेत, ॲल्युमन आहेत जे कोचिंगमधून IAS IPS आणि IRS झाले. तीच परंपरा पुढे कमी वयामध्ये हे विद्यार्थी होतील अशी अपेक्षा आहे. आणि त्यानंतर BA झाल्या 1 वर्ष अभ्यास करून दुसऱ्या वर्षी ते सर्व परीक्षेसाठी ॲक्टिव्ह होतील.